तर वेलकम बॅक टू द महाराष्ट्र बोर्ड यूट्यूब चॅनल मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमचं लँग्वेज स्टडीवाला सेक्शन 1 जे सिंपल ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात तुम्हाला ते आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत मित्रांनो. जे की हा व्हिडिओ पार्ट 1 होणार आहे. तर पार्ट 2 लागत असेल तर नक्कीच कमेंट करा. तर या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या 5 ते 6 मार्क फिक्स करणार आहोत आणि जे फिक्स प्रश्न येणार आहेत ते सांगणार आहोत मित्रांनो. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमची मराठीची पेपर झाल्यावर मराठीचा पेपर कसा गेला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण एवढे टॉपिक जे आपण कव्हर करणार आहोत, जसे की कंपाऊंड वर्ड्स, पंक्च्युएट, अल्फाबेटिकल ऑर्डर, वर्ड चेन, स्पॉट द एरर, इन्फिनिटिव्ह जिरन, टाइप ऑफ सेंटेन्स. तर हे सर्व टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. तर चला स्टेप बाय स्टेप कव्हर करूया. सर्वात पहिला जो टॉपिक आहे आपला कंपाऊंड वर्ड. मित्रांनो, एक फिक्स प्रश्न आहे जो येतो म्हणजे येतोच प्रश्न पेपरमध्ये कधी बी. तर कंपाऊंड वर्ड्स आपल्या मनाने लिहायचे आहेत. आपल्याला कंपाऊंड वर्ड म्हणजे काय तर हे समजून घेण्यापेक्षा आपण हे 2 कंपाऊंड वर्ड, जसं की लास्ट टाइम आपल्याजवळ टाइम नाही आहे तर आपण डायरेक्ट 2 हे पाठ करून घेऊया. सनलाईट आणि मूनलाईट हे 2 वर्ड लक्षात ठेवायचे आणि असा प्रश्न आला की डायरेक्ट लिहून टाकायचे आहे. तर 1 मार्क इथे आपला फिक्स होऊन जाईल. तर पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे पंक्च्युएट. पंक्च्युएशन करायचं असलं मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला पहिला शब्द पकडायचा आहे जो की तो आपला कॅपिटल असला पाहिजे. तर इथं DR म्हणजे डॉक्टर कलामचं आहे इथं स्मॉल लेटरमध्ये दिलं आहे, तिथं आन्सरमध्ये पाहिजे कॅपिटल लेटरमध्ये दिलेलं आहे. तर हे अशा प्रकारे एक पंक्च्युएशनमध्ये स्टार्टिंगमध्ये जे चुकीचं होतं. त्यानंतर पाहूया सॅटच्या नंतर याच्यात आपण कधी सेंटेन्स म्हणताना डायरेक्ट म्हणतो का डॉक्टर कलाम सॅट कॉन्टेम्प्लेटिंग डीपली, तर अशा प्रकारे डायरेक्ट म्हणतो का नाही. तर इथं असे डॉक्टर कलाम सॅट इथं कॉमा द्यायला पाहिजे, कॉन्टेम्प्लेटिंग डीपली. तर इथं एक कॉमा आणि लास्टला फुल स्टॉप. फुल स्टॉप लास्टला कधी द्यायचा तर मित्रांनो तो आपल्याला याच्यात विचारलं जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्यानंतर बघूया जे की आपलं अल्फाबेटिकल ऑर्डर आहे मित्रांनो. तिसरं जे आहे ते आपलं अल्फाबेटिकल ऑर्डर. या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल, अरेंज द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्याला असा जर प्रश्न आला तर आपल्याला अशा प्रकारचे आपल्याला हे शब्द दिले जातील, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. तर आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, जे की फर्स्ट लेटर चेक करायचं आहे. पहिला लेटर काय आहे जे की एस आहे, म्हणजे ह्यातला कोणताच होणार नाही. त्यानंतर सेकंड लेटर बघूया जे की बाई इथं O आहे, इथे पण O आहे आणि यातला आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर इथं आपण बघूया. त्यानंतर काय आहे ते L. दुसरे लेटर पहा जे की U. तर यामध्ये काय पहिले येईल ते E येणार आहे पहिले, म्हणून हा प्रश्न हा जो आहे तो पहिल्या नंबरवर आलेला आहे. त्यानंतर काय येणार आहे, पहिले O येणार आहे की L येणार आहे. तर यामध्ये L येणार आहे म्हणजे स्लिप हा दुसऱ्या नंबरवर आला. तर त्यानंतर बघूया त्यानंतर काय येणार आहे, डबल L वाला येणार आहे. तर अशा प्रकारे जे आता इथं बघूया U म्हणजे सगळ्यात लास्टला येतो, त्या प्रकारे म्हणून हे इथं दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे आपल्याला ABCDच्या क्रमाने आपल्याला लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपण लावू शकता. यानंतरचा प्रश्न बघूया पुढचा, जे की आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. सेंटेन्सचे टाईप ओळखायचे आहेत मित्रांनो. तर जसे की 4 प्रकारचे सेंटेन्स आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स. तेव्हा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, एखादा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एखादा सिम्पलवाला सेंटेन्स, जसं की आय एम अ बॉय. तर हे काय, हे एक साधं सेंटेन्स आहे, डिक्लेअर सेंटेन्स आहे, मी काय बॉय आहे. तर हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स झालं, म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स आहे मित्रांनो हे. त्यानंतरच ते आपल्याला जर मराठीच्या याच्यासारखं आहे मित्रांनो, असा प्रश्न आला तर हिला म्हणायचं आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि जर असं जर आला उलटा आहे तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणायचं आहे. तर जर ज्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑर्डर दिली असेल तर दिसतं पहा, डोंट लूज फेथ म्हणजे विश्वास नको हरू म्हणत आहे, तरी आपल्याला ऑर्डर दिली आहे, तर म्हणून इम्परेटिव्ह सेंटेन्स याचा आन्सर होऊन जाणार आहे. अशा प्रकारे आपण ओळखू शकता. त्यानंतर बघूया वर्ड चेन आपल्याला पाहायचे आहे मित्रांनो. वर्ड चेन अशा प्रकारचा आपल्याला शब्द दिला जाईल आणि त्या लास्ट लेटर जे आहे तिथून आपल्याला चालू करायचं. इथं नाऊनची दिली आहे, आपल्याला ॲडजेक्टिव्हची विचारलं जाईल, कशा वर्बची विचारल्या जाईल, अशा प्रकारे आपल्याला विचारलं जाईल. तर नाऊनचं काय, नाऊन म्हणजे नाव आहे. तर नाऊन लॉयनच्या नंतर जे लास्ट लेटर आहे ती N आहे, N पासून कोणता नाऊन बनते तर नेक्स्ट. लास्टला T आहे तर T पासून कोणता बनते टायगर. अशा प्रकारे आपल्याला वर्ड चेन बनवता येईल. त्यानंतर बघूया इन्फिनिटिव्ह जिरन. तर याची आपल्याला हे एक प्रश्न आहे जी याची ट्रिक दिली आहे मित्रांनो. ट्रिक पाहू शकता. यात इन्फिनिटिव्ह कसा ओळखायचा, 2 प्लस वर्ब असलं, इथं बघू शकता आपण जे की 2 प्लस वर्ब आहे, तर ते आपलं काय होणार आहे इन्फिनिटिव्ह. आणि जर वर्बला ING लागून असेल कोणत्या शब्दात, समजा आता इथं पहा, इथं याच्यात पहा एक्झाम्पलमध्ये ॲटिट्यूड ऑफ टेकिंग डिस्ट्रॉयज फॅमिली. तर इथं बघू शकता टेकिंग हा शब्द आहे, टेक म्हणजे काय वर्ब आहे आणि ING लागून ING असलेला शब्द तो आपला जिरो होऊन जाईल. आणि इन्फिनिटिव्ह कसा ओळखायचा, 2
टू जिथे राहील टूच्या पुढे एक शब्द राहणार आहे तेवढं म्हणजे आपला तो राहील इन्फिनिटिव्ह. जसं की इथं एक्झाम्पल तर दिलं नाही आहे. जसं की टू प्लस वर्ब राहील मित्रांनो, एक वर्ब दिलेला राहील जसं टू ग्रो काय वर्ब आहे आणि त्याच्या पुढे काय लागून आहे इथे लिहिता येत नाही मित्रांनो, कारण की मोबाईलवर स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. नक्कीच सपोर्ट कराल अशी आशा बाळगतो. तर पुढे बघूया जे की त्यानंतर बघूया स्पॉट द एरर. स्पॉट द एरर आपल्याला म्हणजे याच्यातली चुकी काढायची, आपल्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक असू शकते किंवा कुठल्याही प्रकारची एक मिस्टेक असू शकते. तर इथं पहा एरर काढायचा सेंटेन्स वाचत ऑल द ग्रेट रिलिजन टीचेस अस टू सेव्ह अवर चाइल्ड. तर मित्रांनो हा प्रश्न वाचला तर आपल्याला समजून जाते पहा टीचेस अस, इथं थोडं ऐकायला असं वेगळं वाटत आहे ना, तर तिथं समजून जायचं की एक मिस्टेक आहे. तर टीचेस आणि अस हे दोन्ही एकसाथ एक टीच असायला पाहिजे, एक तर टीच अस असायला पाहिजे, एक तर टीचर्स असायला पाहिजे. तर यामध्ये अस नसला चालेल, नाही तर टीच. अशा प्रकारे आपण एरर सापडू शकता.